अशा तरुणांना निवडून दिलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्या पुढे येणार आहे, निश्चित येणार आहे. किती आनंद झालाय सगळ्यांनाच तो प्रत्येकाने आपल्या अवतीभोवतीच्या माणसांच्याकडे पाहून अनुभवलेला आहे की किती अलोट आनंद लोकांनी व्यक्त केला. आणि त्यात आजचा कार्यक्रम हा त्यात दाखल करावा लागेल. त्या आनंदामध्ये जसं केशर टाकावं तसा आजचा हा कार्यक्रम इतका गोड, अतिशय गोड, हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम आहे. ते नाथपंथी आहेत आणि नाथपंथीयांचं एक व्रत आहे जे आहे अलख निरंजन. त्या अलख निरंजनाचा प्रत्यय हा गेले त्यांच्या तरुणपणापासून, मी अगदी 75 वर्षे असं म्हणणार नाही, कारण पहिली वयाची जी काही बालपणाची वर्ष असतात ते आपण गृहीत धरतो, ते संस्कारच असतात. परंतु समजू लागल्यापासून या तरुण मुलांना काय काय करून दाखवलंय ते आपण ऐकतो आहोत आणि भाग्ययोग असं आहे की त्यांच्या तोंडून ऐकतो. हा सगळा भाग फार मोठा आहे. दिदींचे शब्द ऐकताना तर इतका मला ते सगळं सांगायला वेळही नाही, पण एकाच वाक्यात बोलतो. आमच्या पुरंदरे वाड्यामध्ये शोभा आहेत अशा आमच्या वहिनी साहेब आहेत. आमच्या केवळ पुरंदरे वाड्यातच नव्हे, सगळ्या महाराष्ट्राच्याच त्या वहिनी साहेब आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेली कामं आपण पाहिली असतील. त्यांच्या एका कामाबद्दल निषेध सुद्धा झालेला आहे, तर सगळ्या माहिती आहे. कारण त्यांचं एक विलक्षण इमेज आपल्या डोळ्यापुढं आहे आणि त्यात एक भूमिका एका याच्यात ती त्यांनी केली. त्या भूमिकेमध्ये नृत्य होतं थोडस. आता तो सुद्धा सगळ्यात विषय नको आपल्याला, पण त्यात ते नृत्य त्या दिग्दर्शकानं आणि त्या लेखकांनी पण त्यात नाही केलं. अनेक लोकांना ते आवडलं नाही. हाच दिदींचा सत्कार आहे. त्यांच्याकडे असलेल्या अपेक्षा त्यापासून किंवा त्याच्या आधीपासून त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून त्या आतापर्यंत कधीही विस्कटल्या गेला नाही, कधीच सुद्धा नाही. एक गाणं फक्त त्या दिग्दर्शकांनी आणि लेखकाने घातलं आणि त्यामुळे आपल्याला ते आपण ते ऐकले. पण गाणंही चांगलं आहे, त्यात वाईटच काही नव्हतं. पण दिदींचं चालणं, दिदींचं बोलणं, दिदींचं हसणं आणि दिदींचं नाचणं हे याच्यावर सगळं होतं. आणि यातच मला त्याला विलक्षण वाटलं की लोक किती प्रेम करतात, किती विलक्षण प्रेम करतात. दिदी तुमच्यावर लोक किती प्रेम करतात हे फक्त आम्हालाच माहिती, आपल्याला ते दिसणारच नाही. पण त्यांचा आज मोठा सत्कार होत आहे. एक गोष्ट थोडीशी मी अहंकाराची आपल्याला वाटेल, पण मी आपल्याला सांगतो. त्यांनी माझं पहिलं पुस्तक राजा शिव छत्रपती हे पहिलं पुस्तक त्यांनी खरेदी केलं. हाँ, पर जब 1994 में सुष्मिता सेन मिस यूनिवर्स बनी और वो भी बंगाली है, तो उनको देख के